राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने साताराच्या जागेवर शशिकांत शिंदे यांना आता उमेदवारी जाहीर केली आहे। विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीच्या कारणाने माघार घेतल्यानंतर माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदेंना संधी मिळाली आहे। शिंदेंनी उदयनराजेंसमोर आता कडवं आव्हान उभं केलंय। साताऱ्यात पवारांचं ठरलंय। शशिकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर करून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं महायुतीला शह दिलाय। शशिकांत शिंदेंच्या घोषणेनंतर आता साताऱ्यात उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी टशेनवाली लढत पाहायला मिळणार आहे। 1999 पासून म्हणजे जवळपास 20 वर्षाहून अधिक काळ सातारा हा राष्ट्रवादीचा अभेद्य गड राहिला। 2009, 2014, 2019 असं सलग 3 वेळा राष्ट्रवादीच्या घड्याळावर निवडून आलेले उदयनराजे 2019 नंतर भाजपच्या सुभ्यात सामील झाले। पण लगेचच झालेल्या पोटनिवडणुकीत पवारांच्या पावसात भिजलेल्या भाषणानं त्यांना मात दिली होती। त्यामुळे साताऱ्याचा खासदार हा राष्ट्रवादीचाच असं जणू समीकरणच बनलं। मी निवडणूक कोणत्या राजांच्या विरुद्ध लढतोय असं नाही। मागं आपण बघितलं असेल, एक उदयनराजे ज्यावेळेला निवडणुकीला लोकसभेला उभे राहिले त्यावेळेला राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर राहिले म्हणून निवडून आले होते, असा चित्र आहे। 99 पासून हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि आता महाविकास आघाडी एकत्र आहे। मी आव्हान कोणाचं समजत नाही। माझं म्हणणं आहे की जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे। उदयनराजे तुतारी हाती घेतील अशी हवा झाल्यानंतरही थोरल्या पवारांनी त्यांच्यासाठी न थांबता थेट शशिकांत शिंदेंना रिंगणात उतरवलंय। माथाडी कामगाराचा मुलगा विरुद्ध महाराज असा संघर्ष आता साताऱ्यात पाहायला मिळणार आहे। मी माझं भाग्य समजतो। 1999 सालापासून एका माथाडी कामगारांच्या मुलाला आदरणीय पवारसाहेबांनी राजकारणामध्ये संधी दिली। 5 वेळा आमदार, 1 वेळा मंत्री आणि आता ज्यावेळेला आव्हान होतं त्या आव्हानाच्या वेळेला सातारा जिल्ह्यात चव्हाणसाहेबांच्या जिल्ह्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी देऊन त्यांनी या ठिकाणी मला निवडणुकीला समोर जाण्यासाठी, या ठिकाणी लोकसभेचं नेतृत्व करण्यासाठी पाठवलेलं आहे। मला अभिमान आहे। महायुतीनं उदयनराजेंना अजून वेटिंगवर ठेवलं असलं तरी खुद्द राजांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली। शिवाय घड्याळावर लढणार नाही तर कमळावर लढण्याचा निर्धारही केलाय। पण आव्हान पुन्हा तगडं आहे। शशिकांत शिंदेंच्या कोरेगाव पराभवानंतर गड आला पण सिंह गेला असं डोळ्यात पाणी आणून सांगणारे शरद पवार ती सल भरून काढण्यासाठी काय डाव टाकतात ते पाहावं लागेल। नवी मुंबईहून विकास मिरगणेसह इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा।